चला तर मग आता बनवूया दाट रश्श्याची फुलगोबी। तर इथे चणा डाळ घेतलेली आहे, हिरवी मिरची, तेजपान, मिरे, लवंग आणि धने, खोबरं। तर हे सर्व घेतलेलं आहे। आता हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेत आहे पाणी टाकून। आणि इथे कांदा भाजून घेतलेला आहे। तर आता पाणी टाकून मिक्सरमधून बारीक करून घेत आहे। तर इथे मोहरी आणि जिरं याला फोडणी दिलेली आहे। त्यामध्ये तेजपान टाकलेलं आहे आणि लाल मिरची पण टाकलेली आहे, सुकी लाल मिरचीची फोडणी देण्यासाठी। तर इथे जो मसाला दाखवला होता आधी तो बारीक करून घेतलेला आहे, तो आता तळत आहे। तर इथे आता चवीनुसार तिखट आणि मसाला टाकलेला आहे, हळद फिरून घेत आहे। तर आता यामध्ये फुलगोबी टाकत आहे। मीठ चवीनुसार। तर आता फिरून घेत आहे आणि जे मसाल्याचं पाणी होतं कोथिंबीरचं ते पण टाकत आहे। आता याला 5 ते 6 मिनिटं चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि गोबी थोडीशी शिजू द्यायची आहे। तर बघा आता गोबी शिजून झालेली आहे। तर दाट रश्श्याची अशी गोबी आता तयार आहे। तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला जर दाट रश्श्याची भाजी करायची असेल तर हे असे मसाले वापरून कुठलीही भाजी तुम्ही बनवू शकता। नक्कीच बनवून बघा। बघा कसा दाट रस्सा झालेला आहे। तर नेक्स्ट रेसिपीमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल ते कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही पण नक्कीच बनवून बघा अशा प्रकारची गोबीची भाजी, तुम्हालाही नक्कीच आवडेल। भाजी आवडल्यास लाईक करायला विसरू नका।